मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून सुरू असलेल्या 4 महिन्याच्या आंदोलनानंतर सरकारच्या अल्टिमेटम दिल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंतरवाली ते मुंबई अशी पदयात्रा काढलेली आपण बघू शकतो की हे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मातोरी हे गाव आहे की ज्या गावात मनोज पाटील जरांगे यांचं हे जन्मगाव आहे, ज्या गावामध्ये आज या ठिकाणी या यात्रेचा पहिला मुक्काम या ठिकाणी होणार आहेत। आपल्यासोबत आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांच्या गावातील त्यांचे काही वर्गमित्रसुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। मला काय सांगाल दादा की आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। तुम्ही बालमित्र आहात, नेमक्या काय काय आठवणी आहेत तुमच्या की आज मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रात मराठा योद्धा म्हणून प्रसिद्ध झालेले आहे, मराठा आरक्षणासाठी ते एक युद्ध लढतायत, तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील माझे क्लासमेट, 1ली ते 12वी आम्ही दोघं बरोबर असताना 4थीपर्यंत काही नाही विषय, पण 5वीपासून त्यांनी तऱ्हा करायची चालू केली। कशी तऱ्हा करायची चालू केली? कुठं बी समाजसेवा करायची। आता मी माझा मित्र आणि पाटील आम्ही 3 जण खास मित्र, आम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी 3 जण एका ताटात जेवल्याशिवाय आम्ही जेवत म्हणजे वेगळे जात नसत। एक जण नाही आहे सध्या आमच्यात, पाटील आहेत, मी आहेत। पाटलांनी 5वीपासून तऱ्हा केली, मॉनिटर हो शाळेमध्ये विषय, कुठं गॅदरिंग हो, पाटलांनी कधी बी पुढाकार घ्यायचा, पाटलांनी सांगायचं हे करायचं। पण आम्ही जरी समजा आता विद्यार्थी 25 विद्यार्थी असले, 25 विद्यार्थ्यांनी जर 15 विद्यार्थ्यांनी जर विरोध केला तर 10 विद्यार्थी जे हो म्हणायचे त्यात पाटील असायचे। पण मग शेवटचे नाविलाजाने आमच्या म्हणजे बाकीच्या 15 जणाला आमच्याबरोबर यावं लागायचं, कारण पाटील ठराविक होते, पाटील जे बोलायचे ते करून दाखवायचे। आज तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे पाटील सरकारकडे मागणी करताय मराठा आरक्षणासाठी, सरकारकडून त्यांना थोडासा खो दिला जातोय, कधी मागण्या मान्य केल्या जात आहेत, कधी त्या मागण्या अमान्य केल्या जात आहेत, तुम्हाला काय वाटतं सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर काय निर्णय घ्यायला पाहिजे? आता काय हा विषय सोशल मीडियासमोर बोलण्यासारखा नाही आहे, माझ्या दृष्टिकोनातून तरी, पण जाणून बुजून पाटलाला काय माहिती आहे का, जाणून बुजून त्रास देण्याचं काम चालू आहे। विषय पाटलांनी भरपूर पुरावे दिलेत त्यांना की ह्या पुराव्यावर तुम्ही आरक्षण देऊ शकता, पण सरकारला कुठंतरी आमच्या समाजाला कुठंतरी मागं टाकायचे, त्यामुळं मागं टाकायचे। आणि विशेष म्हणजे पाटलाला कुठंतरी मागं सरकायचे का, पाटलांनी भरपूर आंदोलनं केले। पाटलाचं हे आंदोलन सरकारच्या असं निदर्शनात आलं की पाटील कुठंतरी वरचढ भरायला लागले, म्हणून पाटलावर त्यांनी लाठीचार्ज केला। लाठीचार्ज केल्यानंतर त्यांना वाटलं की हे काय शेतकरी वर्ग आहे, आंतरवाली म्हणजे काय विषय, 4-2 लोक आतमध्ये टाकले की गप्प बसतील, यांच्यावर गुन्हे दाखल होतील। पण पाटलांनी असं सांगितलं की माझ्यावर जरी गोळ्या झाडल्या तरी मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। आज त्यांच्या मूळ गावीच हा कार्यक्रम होता, इथं जाहीर सभा पण होणार आहे, पहिला मुक्काम पण असणार आहे मुंबई दौऱ्यातला, तुम्ही त्या अनुषंगाने या ठिकाणी काय काय तयारी केलेली आहे? आम्ही सध्या 200 एकरचं ग्राउंड आमच्याकडे अवेलेबल आहे। आमची सभा आहे सध्या 34 एकरमध्ये सध्या, म्हणजे तसं रेकॉर्ड फक्त 34 एकरचं आहे ते, असं जर पाहायला गेलं तर ते 40 एकर भरतं आहे रेकॉर्ड, म्हणजे त्याचा 7-12 फक्त 34 एकरचा आहे, त्याचं जमीन ॲक्च्युली ती 40 एकर आहे। आम्ही ह्याच्याच बाजूला हायवे 222 महामार्ग आहे, 222च्या महामार्गाच्या पलीकडून 50 एकरची पार्किंग आहे। मोठा देवी शुगर ॲग्रो म्हणून त्यांचं पण आभार मानावं लागेल, कारण त्यांनी आम्हाला जागा दिली, त्यांनी वेळ दिला, आम्ही त्यांचे बांधव उकरले, त्यांनी सहकार्य केलं, आम्ही JCP लावल्या, त्यांनी भरपूर 100% सहकार्य केलं। आमची पार्किंग 50 एकरमध्ये, आमचं सभेचं ठिकाण 40-45 एकरमध्ये, जेवणाचं आम्ही 3 जागेवर कमीत कमी 15-15 एकरचं जेवणाचं आहे, म्हणजे असं टोटली मिळून आम्ही 200 एकरच्या आसपास आम्ही एरिया सध्या हे आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या बॉर्डरवर नगर जिल्हा आहे, आम्ही नगर जिल्ह्याच्या एरियातसुद्धा 25-30 एकरची अशी पार्किंग आहे की ती जाम झालेली आहे सध्या। मला काय सांगाल की मी आत्ताच बघितले की महाराष्ट्रभरातून आता इथं मराठा सेवक या ठिकाणी दाखल होतात, त्याचबरोबर काही मुस्लिम महिलासुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहे, काय सांगाल याबाबत की आता पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी या ठिकाणी मुस्लिम महिला आपल्याला दिसल्या आहे? सर, हा विषय म्हणजे एक महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला मी, मुस्लिम समाज झालं, धनगर बांधव झालं, हे आमच्याबरोबर आहेत लोक। इथं आंतरवालीला भेटायला सुद्धा कितीतरी लोक आले, राजकारण बाजूला सोडता,
पण या सरकारने जाणून बुजून आरक्षण न देण्याचा, सरकारला काय वाटतंय जरांगे पाटलाचं काय ऐकायचं भाऊ, मग जरांगे पाटलाचं ऐकायचं नाही ऐकायचं म्हणल्यावर मग ते सरकारला वाटतं जरांगे पाटलाचं ऐकावं, मग जरांगे पाटीलच मालक झाले. मराठा जनता जरा आम्हाला पाटलाचा आदेश, पाटील आम्हाला जसं सांगू आम्ही तसं वागू. पण सरकारला भविष्याचं बी कुठंतरी भीती आहे, त्यामुळं मग त्यांना सरकारला असं वाटतं जरांगेचं काय ऐकायचं भाऊ, आपण करू पण थोड्या वेळेने करू, पण जरांगेचंच काय ऐकायचं. पण जरांगे पाटील असे व्यक्तिमत्व आहे, मागं हटणारा माणूस नाही आहे तो. कारण मी 1ली ते 12वी आम्ही फक्त म्हणजे आमचं ज्यावेळेस लग्न झाले त्यावेळेस आम्ही तुटक गेलो, नाही तर आम्ही पार्टी करताना संग पोह्याच्या शाळेत पार्ट्या, म्हणजे शाळेतले सगळे जे करामती खेळ होते, विठ्ठी दांडू, बॅडमिंटन, गोट्या, आम्ही संघच असायचो सगळे. काय सांगाल की आता मुंबईचा अंतिम त्यांनी दौरा काढलेला आहे, या अंतिम टप्प्यातली आता ही लढाई आहे, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करेल का? सरकारला तर मागणी करावंच लागतं, यात तीळ मात्र शंका नाही. ही तर काळ्या दगडावली पांढरी रेघ आहे, सरकारला तर आरक्षण द्यावंच लागेल, विशेष नाही त्यात काही. पाटलाचा आदेश, मग आम्ही हजर आहे तिथं, पाटलांनी सांगायचं ये, आम्ही तिथं हजर आहे. पण काही झालं तरी पाटलाबरोबर पाटलावर जर गोळी झाडायचा टाईम आला तर आम्ही पुढं जाऊ, अगोदर सांगू आमच्यावर काढा आणि मग पाटलावर. कारण आमच्यासारखा एक गेल्याने जनतेचं काही होणार नाही. कारण पाटलासारख्यावर गोळी झाडून सरकारला आम्ही गोळी पाटलापर्यंत येऊ देणारच नाही, आम्ही मध्ये जाऊ अगोदर. आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या भूमिकेसाठी ठाम आहे. त्यांनी मुंबईची यात्रा काढलेली आहे. त्यातच आता त्यांचे वर्गमित्र असलेल्या बालवाडीपासून ते 12वीपर्यंतचे वर्गमित्र असलेल्या मित्रांनी आता म्हटलेलं आहे की जरांगे पाटलावर जर त्यांच्या मागण्यासाठी सरकार गोळी चालवणार असेल तर ती गोळी पहिली आमच्या छाताडावर घालू. अशा प्रकारे आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची जन्मभूमी असलेल्या गावातून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. कॅमेरामन सिद्धेश शेळकेसह लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.